मित्रांनो, माझे पूर्ण नाव रवीना रमेश उल्के. मी राज्यशास्त्र विभागातली विद्यार्थिनी आहे. तर आपण आज जाणून घेणार आहोत राजकारणाबद्दल जनतेचे काय मत आहेत, त्यांचे काय विचार आहेत हे आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. माझं पूर्ण नाव मयुरी शेषराव. तुम्ही आपले हो, आता तुम्ही आपले पहिले मत काय विचार करून दिला म्हणजे मी माझे पहिले मत मी 18 वर्षाची झाली, पण त्यानंतर कोरोना काळ होता, त्याच्या कारणाने मी आता माझ्या एका वर्षाआधी माझं मत घालवली होती. तर त्यामुळे ते भाजपा जर निवडून आली असती तर म्हणजे भंडारा क्षेत्रामध्ये जर भाजपा पण निवडून आलेली असती तर आणखी चांगला त्यांच्या समोर वाव झालेला असता. तर त्यामुळे मी हा विचार करून मी भाजपाला मत दिला होता पहिला. तुमचं नाव? मला तुम्हाला काही प्रश्न विचारले आहे राजकारणाविषयी. मला तुमच्या अनुभवानुसार जुनी राजकीय पिढीत आणि नवीन राजकीय पिढीत होत असलेल्या भेदभावाबाबत थोडक्यात काही सांगू शकाल? नक्की सांगायचं म्हटलं ते म्हणजे मी आपल्या अनुभवानुसार माझे आज 60 वर्ष पूर्ण झालेले आहे. 60 वर्ष कारकिर्दीमध्ये झालेले जे अनुभव आहेत, जे जुने लोक कसे म्हणजे देशासाठी अगोदर जुने काय होता हा इतिहास आहे, मी म्हणणार नाही. मग मी आणि सारी जनतेला माहिती आहे का जुने लोक देशासाठी झटायचे, चाहे राजकीय नेता असो या कोणताही नेता असो, तर देशासाठी झटायचे. त्या इंग्रजां सरकारविरुद्ध लढा दिलेले लोक अमर झाले त्याकरता. म्हणून आज त्या लोक जसे महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू ह्या लोकांची कीर्ती अमर आहे. म्हणून का आजचे आमदार खासदार जे मंत्री लोक अमर होतील का? हे शक्यच नाही आहे ना. हा इतिहास उद्देश आहे, देशाच्या हितासाठी नाही, स्वतःच्या हितासाठी. धन्यवाद. सर, माझा असा प्रश्न आहे की जर तुमच्या हाती चालवण्याचा कारभार दिला तर तुम्ही कसे बदल घडवून आणणार? हो, आवडेल मला. जस्ट महामंत्री म्हणलं तर मी काय करणार. बघ, माझ्या मते ना ज्या सर्वात पहिल्यांदा महिलांकरता मी त्याची सुरक्षा पहिल्यांदा करतो. सर्वांकडं हा सर्वात जास्त प्रॉब्लेम आज महिलांकरता आहे. आपल्या देशामध्ये महिला आहे त्या सुरक्षित आहेत, पण ज्या प्रकारे सुरक्षित व्हायला पाहिजे, ज्या प्रकारे डिफेन्स वाढल्या पाहिजे त्या प्रकारे असुरक्षित आहे. आणि मी तर सुरक्षा असंही करेल की जसं ज्या महिलांवर जे काही अत्याचार होत आहे, काय होतं त्या लोकांना त्याच वेळेस त्याच पद्धतीने धडा शिकवण्याचा मी प्रयत्न करेन. त्या मार्गातून मी त्यांना करेन आणि जेणेकरून कसं दुसरा कोणी हा प्रवृत्त नाही करेल. हा सर्वात मोठा चेंज. जेणेकरून कसं होईल की कोणी पुन्हा तुम्हाला सांगितलं आम्ही पुन्हा प्रश्न करतो, पुन्हा तो व्यक्ती करणार नाही. मग त्याच्यावर कठोर कारवाई केल्या पाहिजे. काय होतं की आता सध्याच्या परिस्थितीमध्ये त्याला आपण करतो तोपर्यंत तो न्यायालयामध्ये जातो, म्हणून तो वाटचाल होतं तोपर्यंत लोक विसरून जातात. तर म्हणजे त्याच वेळेस त्याला धडा दिला पाहिजे. ते जसा अफगाणिस्तान असताना ते लोक त्याच वेळेस त्याला त्याच्या त्या पद्धतीने करतात, जेणेकरून तिसरा व्यक्ती कोणी हे कामं करणार नाही. बस हे मला सांगायचे आणि बस मी म्हणल्यानंतर हे माझे कार्य पूर्ण करेल. बस हे बहुत चांगलं आणि हो. धन्यवाद. तुमचे नाव काय? पुष्पा राजकुमार उईके. माझा एक असा प्रश्न आहे की सध्याची राजकारणी परिस्थिती कशी आहे, म्हणजे कशी चालली, त्यांनी काय प्रगती केली आहे देशात? प्रगती म्हणजे काहीच नाही आता, जशी आहे तशीच आहे. काही रस्ते नाही गावामध्ये आपल्या, काही पाण्याची साधन नाही, नळ नाही आहेत बरोबर, काही नाही का. म्हणजे आता हे समोरचे लोक आहेत ते काहीच नाही करू शकत आपल्या गावामध्ये. म्हणजे गावांमध्ये आतापर्यंत प्रगती झालीच नाही आहे. झालीच नाही आहे, काही सुधारणा झालीच नाही आपल्या गावाची. तर तुम्ही त्यांना म्हणजे तुमच्या मते काय सांगाल त्या नेते लोकांना? काय सांगायचं म्हणजे ते ऐकतच नाही. काय कोणी नेते होतील तरी पण कोणीच नाही करू शकत. ते वेगळे होते ना आताचे वेगळे नेते आहेत. आता सगळे खाणेवाले आता नेते आहेत, आपलं आपलं सुधारणा करते. धन्यवाद. नमस्कार सर, तुमचे नाव? दिलीप फुलचंद उईके. सर, माझा असा एक प्रश्न आहे की तुमच्या मते नेता कसा असावा? माझ्या मते नेता असा असायला पाहिजे की जेणेकरून ज्या वोटरने त्यांना चुनून दिला, त्यांनी वोटर दिला आणि त्याने त्या पुढचीपर्यंत पोहोचवला, तर त्यांचा विचार करून त्या नेत्याने त्यांच्या मताशी आणि त्यांच्या मताशी जुळून राहण्याची आणि त्यांच्या समस्या सोडवण्याची त्याच्यात ताकद असायला पाहिजे आणि त्या सुरळीत पार पडल्या पाहिजे. आणि जेणेकरून
त्या वोटरचा नुकसान होऊ नये किंवा ज्यांनी ज्या वोटरचे ज्या पद्धतीने त्यांच्या मागण्या आहेत, हां. त्यांचे काही प्रश्न असतील, काही कामं असतील, ते त्यांच्यापासून त्यांचे प्रश्न सुटावेत म्हणून ते आपला नेता पार्लमेंटमध्ये पाठवतात. तर आजचे नेता तसे आहेत का? आजचे नेता तर फक्त आश्वासनपुरती आहेत. आश्वासन देतात की हां आम्ही तुमच्यासाठी हे करू, आम्ही तुमच्यासाठी ते करू. फक्त काय म्हणतात त्याला, जोपर्यंत चुनाव होत नाही हां. तोपर्यंत ते हात जोडून सांगतात आम्ही तुमच्यासाठी असे करू, आम्ही तुमच्यासाठी करू. एकदाचा का चुनाव संपला आणि ते का त्या खुर्चीपर्यंत पोहोचले तर त्या वोटरला विसरून जातात. तर हे आजच्या नेत्यांची परिस्थिती. अच्छा, धन्यवाद सर. तर तुमचे नाव काय? माझे नाव राजकुमार टिकारामजी उईके. हां, तर माझा असा एक प्रश्न आहे की सुरुवातीपासून आतापर्यंत जे कोणी पंतप्रधान होऊन गेले त्यांच्यातील तुम्हाला कोणाचे कार्य आवडले? इंदिरा गांधीसारखे पंतप्रधान एकही झाले नाही. अच्छा, तर तुम्हाला इंदिरा गांधी यांचे कार्य आवडले, का बरं? का बरं म्हणजे आमच्या जे आदिवासीसाठी तिनं जे काही केलं नाही हां. ते आजपर्यंत कोणत्याच पंतप्रधानानं केलं नाही. अच्छा. म्हणजे जर आमच्या कास्तकार्या जर का नाही गेल्या असत्या तिच्यापासून वाचल्या, विकणी चालू झाली होती विकणी, पण तिनं जे कार्य करून ठेवलं म्हणून हे सर्व कास्तकार्या आदिवासीच्या राहिल्या. अच्छा, विक्री बंदच केलं ना तिने. इंदिरा गांधीमुळे. हो, नाहीतर आजपर्यंत आमचे आदिवासी पुरे गरीब होऊन गेले असते. अच्छा, त्यांच्यासारखे पंतप्रधान आता आजपर्यंत झालेच नाही ना, होणारही नाही. तुमचं नाव काय? माझं नाव मुरली जसवानी. तुमच्या मते नेता कसा असावा? मोदीसारखा. अच्छा, का बरं? कारण का त्याचे जे डिसिजन राहते ते आम्हाला एकदम करेक्ट लागतो डिसिजन घ्यायचं. का बरं वाटतो? कारण का आतावरी मी जोपर्यंत ज्याचं माझी आता वय आहे 45 वर्ष, त्या वयामध्ये मी आजवरी असा प्रधानमंत्री मी पाहिलो नाही. त्याचे जे डिसिजन राहते ते एकदम करेक्ट डिसिजन घेते तो, म्हणून तो आम्हाला आवडते. तुमचं नाव? सौ दुर्गा प्रमोद भोकळे. आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारते की जे राजकारणात भेदभाव होत आहे ते बरोबर आहे का? हा भेदभाव चुकीचा आहे. का बरं? कारण की मनुष्य हे शत्रू होता. म्हणजे त्याच्या मागे कारण पैशामुळे. हा. धन्यवाद. तुमचे नाव काय? किरण. तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला राजकारणाविषयी काय माहीत आहे? राजकारणाविषयी तर मला तेवढं फार काही माहीत नाही आहे, पण जे राजकारणामध्ये चालत आहे ते धर्मावर जास्त आणि शिक्षणावर कमी प्रमाणात चालत आहे. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे आणि सरकारला आजच्या युवा पिढीला पैशाचा लालच न देता रोजगार द्यायला हवा. कारण त्याच्यामुळे आपल्या भारताची आर्थिक परिस्थिती बदलू शकते आणि प्रत्येक बेरोजगार युवांना एक रोजगार मिळू शकते. तुमच्या मते जास्त शिक्षणाकडे कमी आणि धर्माकडे जास्त राजकारण? जास्त राजकारणाचा फोकस आहे. अच्छा, धन्यवाद.